श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळी उठल्यानं माझी गडबड चालली होती, कारण कामं पटापट आवरायचे होते. कारण आज श्रीच्या पप्पांना सुट्टी होती. मग श्रीच्या पप्पांना सुट्टी असली की लवकर कामे करावी लागतात. नसतात ती माझी सासून माझ्या मागच असतात. त्यामुळे पटपट कामं वगैरे आवरली. मग लगेच आंघोळ वगैरे करून रेडी झाले. आंघोळ वगैरे केलं ना मग बाकीचे कामं सगळे उरकायला बरं वाटतं. मग पहिला आंघोळ वगैरे केलं का मग देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा वगैरे केल्याच्यानंतर श्रीचं चालू होतं तिच्या पप्पांसोबत फोटो वगैरे काढायचं. नखरे वगैरे तिचे चालले होते, सतत चालूच असतात. मग श्रीचे पप्पावरती खेळत बसले होते. मग मी लगेच भाजी वगैरे आणायला गेले, कारण पप्पा बोलले की नाश्त्याला कर. मग नाश्त्याला करायचं, मग काय करू म्हणून मी गेले बाहेर. थोडं भाजीला आणायचं होतं, मग भाजीला वगैरे घेतले. त्यानंतर घरी आल्यानंतर लगेच त्यांना नाश्त्याला वगैरे बनवून दिले. मग नंतरला आम्हाला बाहेर जायचं होतं. बाहेर जायला निघालो आम्ही, श्रीचे पप्पा व मी. मग श्रीचे पप्पा गाडी चालू होते. मग श्रीचं चाललं होतं माझ्यासोबत फोटो वगैरे काढायचे, तिचे नखरे होते चालू. मग हाय हॅलो गाडीवर असले का ती एवढी खुश असते ना. बाहेर जायचं बोललं का पहिलं निघते बाहेर जायचं म्हणलं का गाडीवर. मग ती गाडीवर खेळत होती माझ्यासोबत. तिचे पप्पा घेऊन बसले होते. मग पप्पा तिची गाडी चालू होते समोर. मग काय श्रीच्या पप्पाने घेऊन गेले आम्हाला बाहेर वगैरे. मग बाहेर फिरलो वगैरे थोडं. मग बाहेरला फिरल्याच्या नंतर मग आम्हाला खूप भूक लागली होती. त्यानंतर भूक लागल्यानं मग काय खायचं बोललं. मग नाश्ता. श्रीचे पप्पा घरी असले का आमच्या जेवणाची सुट्टीच असते, त्यामुळं मग नाश्त्याला घेतलं पार्सल. बाहेर जाताना तर श्री माझी एवढी अशी असते ना खुश. बघला ना पहिलं सुरुवातीला कशी होती. मग काय वापस तेवढंच गेली झोपी. जाते वेळेस एवढी एक्साईट असते ना, बाहेर जायची एक्साइटमेंट असते ना तिच्यामध्ये, आणि घरी येते वेळेस मात्र झोपी जाते. त्यामुळं घरी आल्यानंतर मग नाश्ता वगैरे केलो. भूक लागली होती दुपारी खाल्लं. मग वडापाव वगैरे खाऊन मग त्यानंतरला ना मग परत बाहेर गेलो आम्ही. बाहेर जात होतो कारण आमचे पित्र आहेत. पित्राला मग ते आम्हाला वीर वगैरे घ्यायचा होता, त्यामुळं गेलो. मग संध्याकाळ झाली. मग काय करायचं, संध्याकाळ खूप उशीर झाला होता. मग भूक लागली होती. मग चला बाहेरच जेवण वगैरे करू असा विचार केला. बाहेर गेलो जेवण करायला. मग तिथे गेल्यानंतर श्रीची मस्ती सतत चालूच असतेच. तिथे बाहेर श्रीची मस्ती चालू होती. मग ती खेळत होती बसून, वर खाली वाजवत होती ती तिथे बसून. मग खेळत होती. त्यामुळं मग श्रीचं झालं का लगेच भूक खूप लागली होती. वाट बघत होतो आम्ही. आमच्यासोबत ती श्री पण बघत होती वाट, कधी येतं म्हणून. त्यानंतर मग मसाला पापड आल्यानंतर मग खूप मस्त आवडीनं मसाला पापड खाते. तिला खूप आवडतं मसाला पापड. मग तिचं चाललं होतं परत कधी नंतर मग चमचा घेऊन वाजवत होती. त्यानंतर मग आम्ही पोटभर जेवण वगैरे केलं. तर आमचा असा दिवस गेला कालचा. श्रीचे पप्पा घरी असले की आमचा सुट्टीचा दिवस असा जातो. तुमचा कसा जातो कमेंट करून नक्की सांगा.